संजय राऊत बोलतायत तिथे. कोणाच्या उद्देशाने आपण म्हटलं महाविकास आघाडीचं महाराष्ट्रात सरकार होतं. एका कॉमन मिनिमम प्रोग्राम वरती हे सरकार चालवलं आम्ही. 3 भिन्न पक्षाचे लोक एकत्र आले आणि सरकार चालवलं. तेव्हा त्याच्यामध्ये उत्तम समन्वय होता. ज्या पद्धतीनं सरकार चालवलं तोच समन्वय, तोच एकोपा हा विरोधी पक्षामध्ये काम करताना सुद्धा असायला हवा. तरच आपण पुढल्या सर्व लढाया एकत्रितपणे लढू शकतो. ही भूमिका आमच्या सगळ्यांची, म्हणजे शिवसेनेची आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये जो गोंधळ झालाय तो झालेलाच आहे, तर तो तुम्ही नाकारूच शकत नाही. काँग्रेस पक्षाच्या संदर्भात ही घटना घडली असली तरी पण तो महाविकास आघाडी म्हणूनच त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. याचं कारण असं आहे की या 5 जागांच्या निवडणुकासंदर्भात ज्या पद्धतीनं एकत्रित बसून भूमिका ठरवणं, चर्चा करणं व्हायला हवं, तर ते दिसत नाही. मी कोणावर दोष देत नाही, ते दिसत नाही. नागपूरची जागा असेल, अमरावतीची जागा असेल, या दोन्ही जागांसंदर्भात काळजीपूर्वक निर्णय घेणं गरजेचं होतं. अमरावतीच्या जागेवर काँग्रेसकडे उमेदवार नव्हता, त्याने आमचा उमेदवार घेतला. मग आम्ही काय नाही लढलो? आम्ही मागत होतो. आमचे बुलढाण्याचे जिल्हा प्रमुख लिंगाडे यांनी तयारी केली होती. तुम्ही त्यांनाच उमेदवारी दिली आपल्या पक्षात, म्हणजे तुमच्याकडे उमेदवार नव्हता. मग ते आम्ही लढलो असतो, तर अधिक जोरात लढलो असतो. नाशिकचा जो घोळ झाला त्या संदर्भात कोणाला दोष देता येणार नाही. अशा प्रकारच्या उलट्या पालट्या या सगळ्याच पक्षात होत असतात. तांबे कुटुंब जे आहे हे परंपरागत काँग्रेसचं निष्ठावान कुटुंब आहे. आज आम्ही सामनात लिहिलं आहे. तेव्हा असं आहे की त्यांच्यावर तो विश्वास कसा काय कोणी दाखवायचा की उद्या जाऊन हे अशा प्रकारे निर्णय घेणार आहेत, किंवा त्यांच्या डोक्यात काय चाललंय, किंवा भारतीय जनता पक्षानं काय गुप्तपणे कारवाया केल्या आहेत, हे प्रत्येक वेळेला आपल्याला समजतं असं नाही. त्याच्यामुळे त्यासाठी काँग्रेस पक्षाला किंवा अन्य कुठल्याही पक्षाला आम्ही दोष देणार नाही. आमच्या पक्षात सुद्धा आम्ही याला सामोरं गेलेलो आहोत अशा प्रकारच्या. पण भविष्यामध्ये महाविकास आघाडीनं आणि महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांनी जर समन्वय ठेवला तर असे प्रसंग येणार नाही. जसं प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीमध्ये शिवसेनेशी चर्चा सुरू आहे, पण ती लपून नाही राहिली. त्या संदर्भात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना माहिती देत असतो. काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आम्ही माहिती देत असतो. त्यातून जो काय निकाल लागायचा तो भविष्यात लागेल. पण कोणतीही गोष्ट महाविकास आघाडीमध्ये निर्णय घेताना महत्त्वाचा हा समन्वयाची भूमिका असणं गरजेचं आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे, सत्यजीत तांबे को लेकर आपने जो सामना में लिखा है उसके ऊपर कहीं ना कहीं कांग्रेस की तरफ आप सवाल खड़े कर नहीं, रहे हैं। देखिए, इस प्रकार की जो बात है किसी भी पार्टी में हो सकती है. तांबे फैमिली जो है वो परंपरागत कांग्रेस की फैमिली है, पुरानी कांग्रेस फैमिली है. तो उनको उम्मीदवार बनाया, उसमें गलत क्या है? आप कांग्रेस पार्टी के नेतृत्व को दोष नहीं दे सकते. तांबे ने क्या निर्णय लिया बाद में वो अगर हमको मालूम नहीं है, उनके नेतृत्व को मालूम नहीं, तो हम क्या कर सकते हैं. लेकिन ये सत्ता का मिसयूज है. भारतीय जनता पार्टी पहले से ये काम कर रही थी. तांबे जी का तो परिवार राहुल गांधी से बहुत नज़दीकी परिवार रहा. मुझे मालूम है जब राहुल गांधी बीच में नगर डिस्ट्रिक्ट में आए थे तो उनके घर में रुके थे. तो ऐसे परिवार के ऊपर अविश्वास कैसे रख सकते हो? लेकिन उसने जो गलती की है उसके जिम्मेदार वो खुद है. सर, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता अंतिम टप्प्यामध्ये जम्मूला ते जाणार आहे. तुम्ही सुद्धा त्या यात्रेमध्ये हो. सहभागी होणार आहेत का? आणि राहुल गांधी ज्या पद्धतीनं यात्रा करताय त्याचा मोठा परिणाम येत्या निवडणुकांमध्ये. मी निवडणुकांविषयी आता बोलत नाही, पण नक्कीच देशामध्ये जागरूकता निर्माण होते. मी जम्मूला त्यांच्या यात्रेत सामील होईल आणि देशभरात त्यांच्या भारत जोडो यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळतो. उत्तम म्हणजे प्रचंड प्रतिसाद मिळतो.
आणि मी रोज त्या यात्रेसंदर्भातली माहिती घेत असतो. असं एकही राज्य नाही की जिथे त्यांच्या यात्रेला प्रतिसाद मिळाला नाही. सर, भाजप पूर्वी ऑपरेशन लोटस राबवत होतं, आता ऑपरेशन वॉशआउट राबवते असं वाटतं का? आणि सत्यजित तांबे त्याची सुरुवात आहे. मला असं वाटत नाही. असं वॉशआउट वगैरे काही होत नाही. या निवडणुका ज्या असतात, पण ही निवडणूक जी आहे नाशिक पदवीधर बिनविरोध होणार नाही. आता आमची मातोश्रीवर त्या संदर्भात मीटिंग आहे, बैठक आहे आणि आम्ही सगळे मिळून निर्णय घेऊ महाविकास आघाडी म्हणून. निवडणूक बिनविरोध होणार नाही. कल